नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। तळेखार ते रेवदंडा रस्त्यावर ठेकेदारांचा भस्मासूर। NOC घेतलीच नाही का? नागरिक संतप्त। तळेखार ते रेवदंडा दरम्यान सुरू असलेले डांबरीकरणाचे काम अपूर्ण, निष्काळजी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार न करता धोकादायक पद्धतीने सुरू असल्याने स्थानिकांमध्ये संतापाचा आगडोंब उसळला आहे। विशेषतः पावसाळ्याच्या उंबरठ्यावर असताना रस्ता खड्डेमय अवस्थेत असून गाडी चालवणे म्हणजे जीवाशी खेळ करण्यासारखं झालं आहे। गावकऱ्यांचा एकच थेट सवाल, ठेकेदारांनी रस्ता सुरू करताना NOC घेतली का? जर अपघात झाला तर जबाबदार कोण? ही चर्चा गावागावात रंगू लागली आहे। रस्ता बेकायदेशीरपणे सुरू झाला की काय, अशी गंभीर शंका नागरिक व्यक्त करत आहेत। अपघाताला आमंत्रण, दैनंदिन हाल। या रस्त्यावरून रोज प्रवास करणारे दूधवाले, भाजी विक्रेते, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवासी यांचे अक्षरशः हाल होत आहेत। दुचाकीस्वार खड्ड्यांमुळे घसरून पडत आहेत, तर चारचाकी गाड्या चिखलात अडकत आहेत। रस्त्यावर माहिती फलक नाही, पर्यायी मार्गाचीही कोणतीच व्यवस्था नाही, कायद्याचं उल्लंघन। ग्रामस्थ आणि काही स्थानिक नेत्यांनी सांगितले की ठेकेदाराने काम सुरू करण्याआधी कोणतीही योग्य पूर्वतयारी केली नाही। विशेषतः NOC मिळण्यासारख्या कायदेशीर बाबींकडे ठेकेदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असून हे कंत्राटी राजकारण नागरिकांच्या जीवावर उठत असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। प्रशासन गप्प का? संतप्त ग्रामस्थांनी आता स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि जिल्हा प्रशासनाला ठेकेदारांविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्धार केला आहे। तर जर अपघात झाला तर ठेकेदार आणि प्रशासनाला गाफील धरलं जाईल, अशी स्पष्ट मागणी नागरिक करत आहेत। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।